हॅलो लीडर्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपला डी-ड्रीमचा आयडी कसा ॲक्टिवेट करायचा आहे। तर चला जास्त वेळ न लावता आजचा हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात। तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करावं लागेल। तर आता मी माझं गुगल क्रोम ओपन करतोय आणि मी या ठिकाणी माझी वेबसाईट पहिलेच टाकून ठेवली होती। तर तुम्ही पाहू शकता आपल्या कंपनीची वेबसाईट आहे www.mydream.com। तर आपल्याला लॉग इन करावं लागेल ज्या व्यक्तीच्या नावाने प्रोडक्ट ऑर्डर करायचे त्याचं। तर मी आता या ठिकाणी ज्याच्या नावाने प्रोडक्ट ॲक्टिव्ह करायचं आहे त्याचा DD नंबर टाकतो। मी DD नंबर टाकलाय आणि आपल्याला साइन अप करायचं आहे। तर साइन अप केले, 1-2 सेकंड थांबून लगेचच असा हा डॅशबोर्ड ओपन होईल। तर आता आपल्याला सविता रोहिदास पवार या व्यक्तीचा आयडी ॲक्टिवेट करायचा आहे। तर यासाठी आता लेफ्टला तुम्हाला वरती लेफ्टच्या एकदम वरच्या साईडला हे 3 आडव्या रेषा दिसत असतील, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी। आपण त्या 3 आडव्या रेषांवरती क्लिक करूयात। तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल प्रोडक्ट म्हणून तुम्हाला दिसत असेल, 6 नंबरला तुम्हाला प्रोडक्ट्स म्हणून दिसतील। तर त्याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आपल्याला। तर या ठिकाणी आता प्रोडक्ट्स आलेले आहेत। तर यातनं आपल्याला कुठलं प्रोडक्ट सिलेक्ट करायचं ते आपण पाहायचं आहे। याच्यामध्ये जे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करायचे, जसं आता मी दाखवेल तुम्हाला। तर या ठिकाणी आपल्याला हे 2 प्रोडक्ट ऑर्डर करायचे आहेत। वरती एक दिसतंय तुम्हाला ग्रीन ॲपल शॅम्पू आणि हेअर फॉल शॅम्पू, हे 2 आपल्याला ऑर्डर करायचे आहेत। तर यासाठी आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल। तर याच्यामध्ये आपल्याला ॲड टू कार्ट करायचं आहे। पहा, ॲड टू कार्ट केले मी आता। आणि आता पुन्हा बॅक यायचं आहे आपल्याला आणि दुसरं प्रोडक्ट सिलेक्ट करायचे। त्यानंतर ॲड टू कार्ट हे झाले सिलेक्ट। तर आता आपण आपले प्रोडक्ट सिलेक्ट केलेत। आता प्रोडक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या साईडला दिसत असेल ट्रॉलीचं चित्र, तर त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला। हे पहा, मी ट्रॉलीवरती क्लिक केले तर या ठिकाणी आपले हे 2 प्रोडक्ट सिलेक्ट झालेत। तुम्ही पाहू शकता ग्रीन ॲपल शॅम्पू आणि हेअर फॉल शॅम्पू असे 2 प्रोडक्ट सिलेक्ट झालेत। तर आपल्याला दोन्ही 2-2 क्वांटिटीमध्ये घ्यायचे। तर या ठिकाणी तुम्हाला 1 क्वांटिटी दिसते, तर आपल्याला इथं 2 करावं लागेल। त्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करूयात आणि 2 वरती सिलेक्ट करूयात 2। आणि तसंच हेअर फॉल शॅम्पू पण आपल्याला 2 पाहिजे म्हणून त्याच्यावरती पण आपण क्वांटिटीमध्ये 2 सिलेक्ट करणार आहोत। आता हे झालं आपले क्वांटिटी सिलेक्ट। तर थोडंसं वर स्लाइड केल्याच्या नंतर आता इथं आपल्याला दिसत असेल टोटल अमाऊंट 1320 रुपये, टोटल PV 300 आणि टोटल अमाऊंट 1320 रुपये। त्यानंतर आपल्याला आता आपल्याला आपलं ज्या ॲड्रेसवरती पाहिजे असेल ती इन्फॉर्मेशन आपल्याला असं वर स्लाइड केल्याच्या नंतर हे पहा, इथनं आपण प्रोडक्ट ऑर्डर केले आणि आता आपल्याला इन्फॉर्मेशन टाकावी लागेल। त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने प्रोडक्ट ऑर्डर करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी फिलअप करावं लागेल। मी केलं आहे, मोबाईल नंबर पण फिलअप केला आहे आपण, ईमेल ID पण टाकलं आहे, ॲड्रेस पण टाकला आहे। आता स्टेट सिलेक्ट करावी लागेल आपल्याला। तर आपली स्टेट आहे पहा महाराष्ट्र। तर महाराष्ट्र मी यातनं सिलेक्ट करतो महाराष्ट्र। त्यानंतर सिटी अकोला आणि त्यानंतर पिन नंबर आपल्याला टाकलेला आहे। यानंतर आपल्याला पिन कोड पण एंटर करावा लागेल, तर मी पिन कोड पण टाकतो। आता या ठिकाणी आपल्याला प्रोसीड टू पे म्हणजे प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पेमेंट होईल। तर आता हे पहा, परत एकदा आपण सगळं बघून घेऊयात सगळं बरोबर आहे का। तर 2 आपण ग्रीन ॲपल ऑर्डर केलेत आणि हेअरफॉलचे 2 आपण ऑर्डर केलेत। तर टोटल अमाऊंट झाली 1320, टोटल PV 300। आणि आपल्याला या ठिकाणी कसं आहे रिपर्चेस वॉलेटमध्ये आपलं 0 इन्कम आहे, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। तर नवीन आयडी ॲक्टिवेट करायचं असेल तर नेहमी ऑनलाईनवरती क्लिक करा। तर मी आता ऑनलाईनवर क्लिक केलं आणि या ठिकाणी मी आता आहे ना प्रोसीड टू पेवरती क्लिक करतो। प्रोसीड टू पेवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हा असा इंटरफेस ओपन होईल। तर त्यामध्ये तुम्हाला फोनपेवरती सिलेक्ट करायचे। तर जसं की आता पाहिलं आपण सगळे डिटेल्स फिलअप केल्या। तर आता आपल्याला आपण ऑनलाईन पेमेंट करणार आहोत, फोनपे वापरणार आहोत आपण, त्यामुळे आपण फोनपेवरती क्लिक करणार आहोत। इथं वरती नाव बघायचं आपल्याला सविता रोहिदास पवार या व्यक्तीचं आपल्याला पार्सल मागवायचं आहे। टोटल अमाऊंट आपल्याला 1320 दिसते। तर फोनपेवर आपण क्लिक करणार आहोत। आता फोनपेवर क्लिक केल्याच्या नंतर थोडं प्रोसेसिंग होईल आणि फोनपे ओपन होईल। हे माझं फोनपे ओपन झालंय। तर फोनपे ओपन केला आपण। आता इथं पहा तुम्हाला आपोआप पॉपअप आलाय 1320 रुपयाचा, आपल्याला पे करायचं आहे। आता मी पेमेंट केलं आणि पेमेंट सक्सेसफुल झाले। तर पेमेंट आपलं झालंय सक्सेसफुल। तर यानंतर आता आपल्याला युजर पॅनलमध्ये जायचं आहे। तर मी युजर पॅनलमध्ये गेलो।
तर आता युजर पॅनलमध्ये क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपण मेन आय डीवरती आलो. तर आता पहिले आपण पाहतो की स्टेटसमध्ये आपल्याला फ्री दाखवत होतं. आता इथं तुम्ही पाहू शकता ॲक्टिव्ह दाखवते आय डी, म्हणजे आपलं ॲक्टिवेशन सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो. तर या पद्धतीने तुम्ही ॲक्टिवेशन करा. तर हाच होता आपलाचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.